आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अरे एवढी तडफड कशाला करतेस हो? हा शांत. अरे हा त्या मनीषाच्या मागे सुद्धा तडफड करत होतीस ना. तिच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल. मी सांगतो ना त्यांचं काय झालं. तुझा मकरंद भाऊ आणि मनीषा यांचं काय झालं जाणून घ्यायचं असेल ना. हा तुझा गोपाळ जिकडे गेलाय तिकडे त्या दोघांना पाठवलंय मी. मकरंदला आणि त्या मनीषाला सुद्धा मारून टाकलंय मी. अरे बापरे, अरे बापरे, राग आला, राग आला. मला कधी राग येतो माहिती? माझ्या वाटेत कोणी आडवं आलं ना मग मला राग येतो. एवढी तडफड करू नकोस. आजपर्यंत मी खूप जणांना आराम दिलाय. तुला पण देतो. शांत राहा जा. आराम पाहिजे ना, देतो तुला मी. या देवी सिंगच्या वाटेत आडवं येऊ नये. हो पैसे लिहून ठेव. चेअरमन. चहा दिलं की कडक. हा मिनिटात देते की. लकी हा तुला काय वाटतं रे? आजकाल एक टेक्ट वाटत. अरे तसं नाही, मग गंगाजी बद्दल काय वाटतं? कुठं असतील ते? आता मला कसं माहित असणार? मला वाटतं गावाला गेले असतील बघ ते. असू शकते. नाही ते एकटं कुठं जाणार ना. आता ते तिलाच माहित असेल ना. जाऊ दे, कुठं का जाय ना, सुखरूप जाऊ दे म्हणजे झालं. हा पण गोपाळ, हा पाहुणी बाई एवढ्या वेळा तुझ्या दुकानावर यायची, तुला काही सांगितलं नाही तिनं? अरे माझं सोड. आता ते जित्याकडे इतके दिवस राहत होते, जित्याला काय सांगितलं नाही. मला कसं सांगणार सांग बरं. हा तुला खरं सांगू का, काल दुकान बंद करत असताना इथं आशा गंगाजी असिस्टंटकडे चालल्या होत्या. मी विचारलं काय टेन्शन मध्ये आहे का, पण काहीतरी असं इमर्जन्सी असं म्हणालं आणि असिस्टंटकडे गेल्या. काय होतं काय माहिती बाबा. घरीच गेली असं. काय झालं? आलं का असं चहा दिल्यावर कोणी पैसे द्यायची सवय नाही राहिली रे. राहू दे. बघा असे का व्हायच. 332. होय देतो.